नाशिक येथील पुरोगामी विचार मंच या संघटनेच्या वतीने आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या शोषित, उपेक्षित, वंचित समूहाच्या चळवळीचे एक धुरंधर नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या स्मृतीचा संदर्भ घेऊन या ठिकाणी मला बोलण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी पुरोगामी विचार मंचचे मार्गदर्शक रवींद्र सुरवसे जे विद्यापीठातले माझे सहकारी राहिलेले आहेत, या मंचाचे अध्यक्ष कॉम्रेड विलास कांबळेजी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घाटोळ आणि सतीश गवारे, या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याअगोदर सर्व महामानवांच्या विचाराला विनम्र भावे अभिवादन करतो. सोबतच डॉक्टर गोपले साहेब यांच्या स्मृतीला सुद्धा विनम्र भावे अभिवादन करतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या स्मृतीचा सर्व त्यांच्या स्मृतीला उजाळा देत देत त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगानं त्यांचं काम आणि आजची जी काही चित्र आहे या विषयावर मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व तमाम परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, साहित्यिक, कवी या सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवलेला आहे, मला वाटतं याचा सकारात्मक विचार करताना खूपच प्रेरणादायी गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. एक चांगली बाब आहे. या लॉकडाऊनच्या सगळ्या महामारीच्या काळामध्ये या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांनी चांगला वापर केलेला आहे. ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे आणि प्रेरणा घेणारी सुद्धा आहे. यामुळे समाजातल्या विविध ठिकाणी विखुरलेले वेगवेगळ्या विषयाचे व्यासंगी असलेली मातबर मंडळी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेकांना ऐकता आली. या गोष्टीचं मी मनापासून स्वागत करतो. आज गोपले साहेब यांच्या बाबतीमध्ये एका नेत्याविषयी, एका क्रांतिकारकाविषयी, लढवया योद्ध्याविषयी मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली. त्यांचं काम, तो काळ, ती परिस्थिती, त्या काळाच्या प्रश्नाचं स्वरूप, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेताना मी खचितच कमी पडेल, कारण का मी कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा. अरे बऱ्याच वेळा मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नांदेड असेल, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रवासामध्ये गोपले साहेबांची भेट झाली, एकूण त्यांच्या कार्याकडे पाहत असताना आमच्यासारख्या नवतरुणांना नक्कीच प्रेरणा मिळालेली आहे आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातूनच असंख्य लोक या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. सुरुवातीचा काळ जेव्हा दुबळी माणसं, असंघटित असलेल्या समूहाची माणसं, तुम्ही कोण
असं विचारल्याच्यानंतर सांगायला लाजत होती. त्या काळामध्ये मी मातंग आहे अशा प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी लागणारी जी काही हिंमत आहे, जे बळ आहे, ते बळ मला वाटतं गोखले साहेबांच्या चळवळीमुळं या समाजाला मिळालेलं आहे. ते निर्विवाद सत्य आहे, ते आपल्याला नाकबूल करून चालणार नाही. गोखले साहेबांचा जन्म अहमदपूर तालुका, लातूर जिल्हा, चिखली नावाचं गाव आहे. या गावामध्ये 7 मे 1953 रोजी या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं बालपण त्या ठिकाणीच गेलेलं आहे. शिक्षण अंबेजोगाई, अहमदपूर अशा ठिकाणी झाल्याच्या नंतर जेव्हा ते मुंबईला या सगळ्या परिस्थितीमध्ये जात असतात, मला वाटतं त्यांचाही प्रवास कमी अधिक प्रमाणात अण्णाभाऊ साठेंसारखाच होता असं जर मी म्हणालो ते वावगं ठरणार नाही. गोखले साहेबांची ओळख कुठून झाली असं जर कोणी विचारलं, सांगता येईल गोखले साहेबांची ओळख मुंबईच्या ठिकाणी विखुरलेल्या माणसाला संघटित करून त्यांच्या झोपडीचा, त्यांच्या निवाऱ्याचा, त्यांच्या राहण्याचा प्रश्न जेव्हा हातावर घेतला, तेव्हा खऱ्या अर्थानं गोखले साहेबांची ओळख आपल्या माणसांना, महाराष्ट्रातल्या लोकांना झाली असं विविध लोक म्हणत आहेत. त्यांचे समकालीन, त्यांचे सहकारी. दुष्काळामध्ये महाराष्ट्रातली सगळी जनता सापडली असताना जगण्यासाठी केवळ मुंबई हेच एक आधार वाटत होता. आणि म्हणून सगळी माणसं, खेड्यापाड्यातली माणसं, विशेषतः मराठवाड्यातली माणसं, विदर्भातली माणसं मुंबईला जात होती. आणि मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळेल ते काबाड कष्ट करायची, रस्त्यावरच राहायची, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहायची, जीव मुठीत धरून जगायची. आणि या परिस्थितीमध्ये तेथील विविध ठिकाणी जे काही एरियाज होते, ठिकाणं होते, तिथे आपल्या माणसांना बसवण्याचं काम मोठ्या प्रमाणात आदरणीय गोखले साहेबांनी केलेलं आहे. मी जेव्हा केव्हा मुंबईला या ठिकाणी गेलो, मुंबईला गेल्याच्यानंतर गोखले साहेबांच्या चळवळीचा, त्यांना मिळालेल्या यशाचा, प्रतिसादाचा विषय निघणं साहजिक गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही विचारायचो गोखले साहेबांच्या चळवळीला एवढं बळ कुठून मिळत होतं, माणसं कुठून येत होती, काही जाणकार माणसं सांगायची, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं, त्यांच्या घराचा, निवाऱ्याचा प्रश्न गोखले साहेबांनी हातावर घेतला आणि साधारणतः 53 ठिकाणच्या वस्त्या, झोपडपट्ट्या वसवण्याचं काम केलं. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसं त्यांच्यासोबत जुळत गेली. अनेक स्वरूपाची आंदोलनं त्यांनी उभी केली. अतिशय ताकदीनं ते त्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं लढले. आणि याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गोखले साहेबांवर कारवाई झाली आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. म्हणजे महाराष्ट्राच्या 30-40 वर्षाच्या इतिहासामध्ये सामान्य माणसाच्या झोपडपट्टीसाठी जेलमध्ये जाणारा नेता म्हणून गोखले साहेब हे एकमेव आहेत असं माझं मत आहे. त्यांच्याशिवाय या ठिकाणी सामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांच्या विषयी, नामांतराच्या चळवळीचा विषय वगळता हे आंदोलन अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून त्यांच्यावर अशा स्वरूपाची कारवाई झाली होती. ही गोष्ट मला वाटतं
इतिहासामध्ये नोंदवण्यासारखी आहे. मित्रांनो, गोखले साहेबांच्या चळवळीमुळं काय मिळालं, अनेक अंगानं लोक चर्चा करतात, बोलत असतात. मी नक्कीच काही उणिवावर बोलणार नाही, का उणिवावर बोलण्याचा अधिकार मला पोचत नाही. उणिवावर बोलण्याचं काम समीक्षकांनी करावं, अभ्यासकांनी करावं, चळवळीत सिंहावलोकन करणाऱ्या लोकांनी करावं. बाबासाहेब गोखले यांच्या चळवळीमुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना, मी मगाशी म्हणालो, बळ मिळालं, ताकद मिळाली. अतिशय छाती काढून आमची माणसं, म्हणजे फाटक्या कपड्यातली माणसं, परंतु स्वाभिमानानं अतिशय परिपूर्ण झालेली माणसं गोखले साहेबांच्या हाकेला ओ देऊन जिथे जिथे कुठे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आपल्या कमरे गाठीला 4 पैसे बांधून घेऊन, आपल्या सुडक्यामध्ये भाकरीचा तुकडा बांधून घेऊन जात होती. आणि अनेक ठिकाणची आंदोलनं त्याने त्या काळामध्ये यशस्वी केलेली होती. ही गोष्ट आपल्याला निश्चितपणानं प्रेरणा देणारी आहे. जेव्हा समाजामध्ये विविध स्वरूपाचे कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अस्तित्व राखून होते, त्याला म्हणून आपलं प्रस्थ होतं त्या कर्मकांडाचं, त्या काळामध्ये पोतराजाचे केस कापण्याचं काम आणि हलकी, सूर, सोने फोडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये त्या कर्मकांडाविषयीचा एक तिरस्कार निर्माण झाला आणि बहुतांश लोकांनी तो मांगबाजा वाजवण्याचा प्रकार जो आहे तो बंद करून एक नव्या स्वरूपाची कामं करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्याच्यासोबतच पोतराजाचा जो काही प्रकार होता, केस राखून देवीसमोर नाचणे आणि कर्मकांडामध्ये त्या सगळ्या गोष्टी करणे, या गोष्टीसुद्धा पोतराजाचे केस कापल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली, एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. काही अज्ञानी माणसं, मूलभूत पोटाचा प्रश्न आहे त्याच्यावरच त्यांचं जगण्यात सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं थोड्याफार गोष्टी नकारात्मक होऊ शकतात, परंतु एकूण चळवळीचा अभ्यास करताना, त्याची बाजू समजून घेताना निश्चितपणानं डपडे फोडण्याचं जे आंदोलन होतं, केस कापण्याचं जे आंदोलन होतं, त्याच्यामुळं हा समाज कर्मकांडातून मुक्त होतो आहे, परिवर्तनवादी चळवळीसोबत जुळू पाहतो आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार रुजतो आहे. अशा प्रकारची जाणीव इथल्या बहुतांश लोकांना झाली. मला वाटतं हे एक वेगळं यश गोखले साहेबांच्या चळवळीचं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, आज गोखले साहेबांच्या चळवळीमुळं दुसरी गोष्ट निर्माण झालेली आहे. आजच्या पिढीला ती माहीत होणं गरजेचं आहे. म्हणजे सामान्य माणसं, सामान्य माणसाच्या ताकदीवर समाजासाठी काय करू शकतात, त्याचं एक मोठं उदाहरण आपल्याला देता येईल, जे की सामान्य माणसाच्या आंदोलनातून अण्णाभाऊ साठे महामंडळाची निर्मिती झाली 1985ला. हे निर्मिती होत असतानाची काही उदाहरणं वसंतदादा पाटलांच्या बाबतीतले असेल किंवा विधानसभेच्या गॅलरीमध्ये जाऊन तिथे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये नेत्याच्या आदेशावर, नेत्याच्या भूमिकेवर विश्वास ठेवून लढणारी माणसं किती ताकदीनं लढत होती याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळाची निर्मिती असेल किंवा अजून काही प्रश्न असतील, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मोठे मोर्चे काढण्याचं काम, दिल्लीपर्यंत मोर्चे काढण्याचं काम गोखले साहेब आणि त्यांचे सहकारी माजी आमदार राम गुंडुले साहेब आणि असंख्य माता भगिनी, कार्यकर्ते, नेते यांनी ताकदीनं केलेलं आहे. काही लोक विनोदानं,
दिल्लीच्या मोर्चाची तिथल्या एकूण घटनेविषयीची चर्चा करत असतात. जेव्हा दिल्लीला मोर्चा घेऊन गेले तेव्हा इंदिरा गांधींची भेट झाली आणि इंदिरा गांधींना सांगायला लागले, हम मांग है, हमारी ये मांग है. इंदिरा गांधींना कळत नाही, कळालं नसेल, भाई तुम्हारी क्या मांग है, हे म्हणू लागले हम मांग है. विनोदाचा भाग सोडा, परंतु जेव्हा तिथल्या सेक्रेटरीने हिंदीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा वार्तालाप केला तेव्हा एकूण महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मातंग समाजाविषयीची जी काय हकीकत आणि कैफियत आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून सांगितल्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना फोन करून, महाराष्ट्र के लोग मेरे पास आए हैं, इनके कुछ सवाल है तो मैं आपके तरफ इनको भेज देती, जो भी विषय है उसके ऊपर कारवाई करे. अशी गोष्ट झाल्याच्या नंतर मला वाटतं अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निर्मितीला चालना मिळालेली आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की कसल्याही प्रकारचं संसाधन नसताना, कोणाचंही पाठबळ पाठीमागं नसताना, केवळ समाजाच्या बळावर, समाजाच्या लढ्याला आलेलं हे मोठं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये गोखले साहेबांच्या भूमिकेविषयी विचार करताना मला वाटतं आज दुसरी गोष्ट त्यांच्या लढ्यामुळे आणि एकूण सगळ्या संघटनांच्या लढ्यामुळे निर्माण झालेली आहे, जे की लहुजी साळे अभ्यास आयोग. या लहुजी साळे अभ्यास आयोगाच्या निर्मितीमध्ये सुद्धा मोठा वाटा गोखले साहेबांच्या आंदोलनाचा झालेला आहे. मला नक्की आठवतं, सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे हे होते आणि गोखले साहेबांनी उपोषणाचा आणि आत्मदानाचा इशारा दिला होता. तर आझाद मैदानावर येऊन त्यांना घेऊन जाऊन मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मीटिंग केली आणि त्या ठिकाणी लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती सरकारला करायला भाग पाडली त्यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे. त्याच्यामध्ये अनेक लोक खो घालण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, फार काही लांबचा हा काळ नाही, अगदी 2004ची ही गोष्ट आहे. या दरम्यान ज्या काही गोष्टी या ठिकाणी सरकारच्या पातळीवर झाल्या, तो आयोग स्थापन झाला, त्या आयोगाचे 2 वर्षे अशीच गेली आणि मग शेवटी त्या आयोगाचा अहवाल लिहिण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा महाराष्ट्रातले त्या आयोगावर असलेले नामवंत माणसं गर्भगळीत झाली, आता आम्ही काय करायचं, नेमकं काय करायचं. तेव्हा काही लोकांनी औरंगाबाद म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असलेले राज्यशास्त्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर BS वाघमारे सर यांच्या नावाची शिफारस केली आणि तेव्हा तो अहवाल लिहून झाल्याच्या नंतर सरकारकडे तो अहवाल दाखल झाला आणि त्या अहवालाच्या बाबतीमध्ये आज काय चित्र आहे ते आपल्याला सगळ्याला माहीत आहे. म्हणजे अहवाल तसाच गुंडाळून आहे. मी म्हणेन तो केराच्या टोपलीत आहे सरकारच्या, जर म्हणलं तर ते फार असं वावगं होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या दरम्यानच्या काळामध्ये गोखले साहेबांना त्या मंडळाचंही चेअरमन करण्यात आलं. बरीच वर्ष मंडळाचे चेअरमन होते गोखले साहेब, परंतु सरकारचा प्रामाणिकपणा या ठिकाणी बिलकुलही दिसून येत नाही. आणि मग त्या मंडळाला किती बजेट दिलं, त्यांना किती वाटप करता आलं, किती त्या पदाचा उपयोग समाजासाठी करता आला, म्हणजे लाट्या काट्या खाऊन, रक्त सांडून, अंगावर केसेस घेऊन, शेकडो मोर्चे काढून जे मंडळ निर्माण केलं गेलं, त्या मंडळावर गोखले साहेबांना सेवा करण्याची संधी दिली, परंतु त्याला बजेट मात्र या सरकारनं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिलं नाही. म्हणजे एका प्रकारे अण्णाभाऊ साठे मंडळ निकालात काढण्याचं काम या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये झालं, हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे, म्हणजे सामाजिक बांधिलकी असलेल्या माणसाकडे ज्यांनी हे मंडळ निर्माण केलेलं आहे त्या माणसाच्या हातामध्ये जर अधिकार दिले असते तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल
या ठिकाणी दिसून आला असता, म्हणजे अनेकांच्या हाताला काम मिळालं असतं, एक उद्योग व्यवसाय करणाऱ्याची पिढी निर्माण करता आली असती आणि ते खऱ्या अर्थानं समाधान गोखले साहेबांना मिळालं असतं आणि तमाम सगळ्या महाराष्ट्राला त्याचा मोठा आनंद झाला असता. पण ते झालेलं नाही. ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तसंच त्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा झालं. आयोग स्थापन झाला, अहवाल दाखल झाला, 82 शिफारशीपैकी 68 शिफारशी मान्य केल्या आणि 68 शिफारशी मान्य करूनसुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे काय, हे सरकार आणि सरकारच्या आजूबाजूनं असणारे जे बगलबच्चे आहेत, या बगलबच्च्यांच्या नाकर्तेपणामुळं मला वाटतं या ठिकाणी ह्याला आलेलं अपयश आहे असं नमूद करावं लागेल. मित्रांनो, गोखले साहेबांच्या चळवळीचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. मी साधारणतः भारतीय लहुजी सेनेमध्ये आम्ही होतो आणि जेव्हा चंद्रपूरसारख्या ठिकाणी पहाडावर जिवती कोरपणा या ठिकाणी गेलो, मी जाण्याच्या अगोदर म्हणजे मी गेल्यानंतर तिथली लोक म्हणायला लागली, इकडे गोखले साहेब येऊन गेलेले आहेत, गोखले साहेबांच्या सभा वगैरे झालेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सामान्य माणसाच्या पर्यंत पोहोचणारा नेता म्हणून गोखले साहेबांच्या एक चळवळीचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यावर दुसरं वैशिष्ट्य काय असेल, झेंड्याचा पिवळा रंग अखिल भारतीय मातंग संघ, साडीचा पिवळा रंग अखिल भारतीय मातंग संघ. म्हणजे पिवळा झेंडा, पिवळी साडी, पिवळा रंग आणि अखिल भारतीय मातंग संघ ही जी काही घोषणा होती, ही घोषणा सामान्य माणसाला लवकर अपील होत होती. म्हणजे 80चा काळ आहे, 80 ते 90चा काळ, 90 ते 95चा काळ, म्हणजे 90पर्यंतचा काळ, 94-95पर्यंतचा काळ निश्चितपणानं या ठिकाणी गोखले साहेबांच्या चळवळीचं एक गारुड होतं असं म्हणायला काहीही हरकत नाही. नंतर अनेक चळवळी निर्माण झाल्या. मग काय अभिवादनाचं काय होतं, अभिवादन कशा पद्धतीने केलं जातं, जय मातंग. म्हणजे जय मातंग म्हणल्याबरोबर सामान्य माणसाला वाटायचं की मी मातंग आहे आणि मातंग असण्यामध्ये काय संदर्भ आहे. मग राजा प्रसेनजीत, मातंग ऋषी, जाम ऋषी, वेगवेगळ्या ऋषीमुनींचे राजांचे संदर्भ या ठिकाणी देण्याचं काम गोखले साहेबांच्या भाषणातून व्हायचं आणि ते सामान्य माणसाला स्फुरण चढायचं. मग अशा पद्धतीने चळवळीचा विस्तार होत गेला आणि या ठिकाणी एक लोक म्हणतात त्या चळवळीला बेस नव्हता विचाराचा. म्हणजे आता लोकांचा दृष्टिकोन असू शकतो, चळवळीचा बेस नव्हता म्हणजे काय, ते फुले आंबेडकरांना मानत होते, ते शाहू महाराजांना मानत होते, ते सगळ्या महापुरुषांना मानत होते आणि हे महापुरुषांना मानत असल्या कारणामुळंच त्यांनी जाती अंतर्गत असलेल्या कर्मकांडाचा पर्दाफाश केलेला आहे. म्हणजे ते मोडून तोडून टाकण्यासाठीचे जीवापाड प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना यश पण आलेलं आहे. महापुरुषाचा विचार मानूनच त्यांनी काम केल्यामुळं त्यांच्या मनामध्ये सामाजिक न्यायाची मोठ्या प्रमाणात भावना निर्माण झाली. जे या ठिकाणी शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही, मग ते महात्मा फुले मंडळातला होणारा अन्याय असेल, मग या समाजाला न्याय द्यायचा असेल तर काय करावं लागेल, तर वेगळं महामंडळ निर्माण करावं लागेल. अशा प्रकारची भूमिका घेऊन जेव्हा आंदोलन केलं तेव्हा मला वाटतं महापुरुषाच्या विचाराच्या वाटेनेच ते गोखले साहेबांचं काम होतं, तोच मार्ग होता असं माझं मत आहे. अनेकांचं मत आहे, काही लोकांचं वेगळं असू शकतं, त्यांच्या मताचा आपण अनादर करणार नाही, परंतु वस्तुस्थिती ही आपण समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी मी मगाशी म्हणालो रासुकाखाली गोखले साहेबांना अटक झाली. अनेक लोकांच्या सोबत जेव्हा मी या विषयावर मला बोलायचं आहे तर काय तुमच्याकडं या गोष्टी आहेत, तर मी बरीच लोक सांगत होती की गोखले साहेबांमुळं मुंबईमध्ये हक्काची आम्हाला घरं मिळाली, आम्हाला राहता आलं, आम्हाला कोणी विचारत नव्हतं.
आम्ही या ठिकाणी स्थायिक झालोत, आम्ही करोडपती झालोत, आम्ही इथले नगरसेवक झालोत, वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या पक्षांमध्ये आम्हाला संधी मिळाली. गोखले साहेबांच्या चळवळीचं नाव सांगून आम्ही सरकारला भीती घालण्याचं काम, आमच्या पक्षाला भीती घालण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करता आलं. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आजही काही लोक मांडतायत. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये गोखले साहेबांच्या भूमिकेला अनुसरून राजकीय जीवनामध्ये यश अपयश त्याचं मोजमाप वेगळ्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि ते करायचं सुद्धा असतं, हे मानतो. परंतु सामाजिक चळवळीमुळे, सामाजिक आंदोलनामुळे निश्चितपणानं एक समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि ही ऊर्जा समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी खूप मोलाची असते, महत्त्वपूर्ण असते. ही गोष्ट आपण जेव्हा मानतो तेव्हा निश्चितपणानं आजच्या सामाजिक चळवळीकडे आपण कोण्या दृष्टिकोनातून पाहतो हा विचार मला वाटते अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या प्रकारचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण महाराष्ट्रातले मान्यवर जाणतात, ओळखतात, सगळ्या बाजूचा अभ्यास करतात. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या एकूण चळवळीचा आलेख आपण पाहून जाता काय चित्र आहे आजच्या चळवळीचं. तर आजची चळवळ मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अजूनही दखलपात्र झालेली नाही, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. मी त्याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतो. पाठीमागं गेल्या 2 वर्षापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 40 युवक बलिदान दिल्यानंतर फार मोठं आंदोलन उभं टाकलं आणि त्यांना यश पण आलं. आणि काल परवाला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि त्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीच्या अनुषंगानं संजय ताकतोडे जे बीड तालुक्यातले होते त्यांनीसुद्धा बलिदान केलेलं आहे. परंतु याच्या बाबतीतली उसटशी कल्पना तिथल्या स्थानिक पालकमंत्र्याच्या तोंडून येत नाही. हे किती मोठी म्हणजे खेदाची बाब आहे. मी 4 दिवसापूर्वी संजय ताकतोडेचे बंधू हनुमान ताकतोडे यांच्यासोबत फोनवर बोललो. तेव्हा त्या स्थानिकच्या खासदार आणि आमदार त्यांच्या फंडातून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून 2 लाख रुपये देणार होत्या. सरकार 10 लाख रुपये देणार होतं. आज तागायत त्या कुटुंबाला स्थानिक आमदार ठोंबरे मॅडम यांनी 1 लाख रुपये दिले आणि काही मान्यवरांनी आर्थिक मदत केली. मी ऐकलं की सुदाम धुप्पे सर यांनी 50,000 रुपये पाठवले. अजून काही लोक मदत केले असतील. परंतु त्या कुटुंबाची आजची परिस्थिती बघितली ते आर्थिक म्हणजे सगळ्या बाजूनं एकतर तरुण भाऊ गेला, आईवडील म्हातारे आहेत, हनुमान आणि हनुमानच्या मिसेसवर त्या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यांना कसल्याही प्रकारची मदत होत नाही. म्हणजे दिलेलं आश्वासनसुद्धा पाळलं जात नाही. म्हणजे ही वाईट गोष्ट मला वाटते तुमच्यासारख्या सगळ्यांच्या मनाला बोचणारी आहे. आणि आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आमची महाराष्ट्रातली चळवळ दखलपात्र नाही, कारण आम्ही सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये आमच्या विषयाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमचं समाजावर प्रेम आहे की नाही माहीत नाही, परंतु आमचं स्वतःवर प्रेम असल्या कारणामुळं ह्या चळवळी स्वतःभोवती फिरतात, स्वतःच्या स्वार्थाभोवती फिरतात. आणि जेव्हा स्वतःच्या स्वार्थाभोवती चळवळी फिरतात, नेत्याच्या स्वार्थाच्या भोवती चळवळी फिरतात, तेव्हा त्या चळवळी पुढे जात नाहीत. गोखले साहेबांच्या चळवळीचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा ती चळवळ स्वतःच्या भोवती फिरत नव्हती,
समाजाच्या भोवती फिरत होती, प्रश्नाच्या भोवती फिरत होती. म्हणून अण्णाभाऊ साठे मंडळ निर्माण झालं, म्हणून आयोग निर्माण झाला, म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि आज जे काही मंडळ बंद आहे, अण्णाभाऊ साठे मंडळ बंद आहे, लहुजी साळे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी होत नाही, या गोष्टीचा विचार करताना आम्ही कमी पडतो आहोत, ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल. त्या हनुमान ताकतोडेंच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकताना अतिशय म्हणजे मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी भावांनो आपल्या बाबतीमध्ये होते आहे. आणि म्हणून सामान्य माणूस कधीही चळवळीमध्ये झोकून देण्यासाठी तयार आहे. अट एकच आहे, नेत्याने, नेतृत्वाने, जबाबदार कार्यकर्त्याने आपल्या समूहाशी, आपल्या विचाराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. लोक येडे म्हणतात, गोखले साहेबांना सुद्धा लोक वेगळ्या प्रकारे नावं ठेवतच होती. काम करणाऱ्याला लोक नाव ठेवतातच. नाव ठेवले म्हणून ते थांबलेत का? नाही. त्यांची एक थेअरी होती. जेव्हा आझाद मैदानावर आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं चर्चा झाली, आम्ही विचारलो, साहेब आपल्याला 8% मागतोय तर कशा आधारावर मागायचं? ते म्हणायचे, साधं सोपं उदाहरण, ऊस कसा लावतात? ऊस आडवा लावतात आणि आडव्या लावलेल्या ऊसाला उभे अंकुर येतात, म्हणजे उभं धाट होतं. ते ऊस उभा येतो. म्हणजे सरकारला आडवं लावायचं काम गोखले साहेब करत होते. म्हणून काही गोष्टी निर्माण झाल्या. आज चळवळी सरकारच्या कच्छपी लागलेल्या आहेत, नेते स्वार्थाच्या पाठीमागं लागलेले आहेत. आणि म्हणून आमचा नेता MLCसाठी भांडतो, आमचा नेता कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी भांडतो, परंतु आमचा नेता या ठिकाणी समाजाच्या सामूहिक प्रगतीला हातभार लागेल अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये, विशेष करून सत्तेच्या बाजूनं राहणारे, सत्तेच्या सावलीत राहणारे लोक आक्रमकपणे, अग्रक्रमाने आरक्षण वर्गीकरणाचा विषय असेल, बार्टीमध्ये होणाऱ्या अत्याचाराचा विषय असेल, लहुजी साळे अभ्यास आयोगाच्या अंमलबजावणीचा विषय असेल, याच्या बाबतीत कधीही भांडताना दिसलेले नाहीत. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी गोखले साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना एक निश्चित करून घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे तुम्ही ज्या समूहातून आलेला आहात त्यांच्या बाबतीमध्ये प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत या ठिकाणी अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीचं पाहना, मोठ्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारकडून कसल्याही प्रकारचे सकारात्मक प्रयत्न या ठिकाणी अभिवादनाच्या पलीकडे मुख्यमंत्र्यांनी फोटोला हार घातला आणि काय प्रतिक्रिया दिली त्याच्या पलीकडे काही सरकारच्या पातळीवर झालेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही गोष्ट वेदनादायी नाही का? ही गोष्ट निश्चित वेदनादायी आहे. अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीचा सोहळा महाराष्ट्राची उंची वाढवणार आहे, नव्हे देशाची उंची वाढवणार आहे. एका क्रांतिकारक नेत्याच्या बाबतीमध्ये, स्वातंत्र्य सैनिकाच्या बाबतीमध्ये, ज्यांनी मार्क्स सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला, ज्यांनी आंबेडकर सामान्य माणसाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला, ज्यांनी फुले समजून सांगितला, सगळा जो काही माणसाच्या संघर्षाचा जीवनपट आहे सामान्य माणसाचा, तो उलगडून दाखवला. जगाच्या वेशीवर टांगलं सगळ्या वंचिताचं, भटक्यांचं, विमुक्तांचं, आदिवासींचं दुःख. त्या एका क्रांतिकारकाच्या बाबतीमध्ये सरकार अशा प्रकारची उदासीन भूमिका घेते. कारण का? महापुरुष अण्णाभाऊच्या विचाराचं जागरण केलं तर काय होईल? इथलं जे काय अज्ञान आहे, अंधार आहे, हे सगळं अज्ञान आहे, अंधार चिरून आणि जाळून टाकण्यासाठी माणसं तयार होतील. आणि हे सरकारला होऊ द्यायचं नाही. मग ते सरकार चेहरा पुरोगामी असलेला असो की अजून कोणतंही नाव असलेलं असो, ते बिलकुल हे करणार नाहीत. ही वस्तुस्थिती आपण मला वाटतं समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं, जन्मशताब्दीच्या निमित्तानं आणि गोखले साहेबांना अभिवादन करत असताना
या ठिकाणी आपण सगळेजण मला वाटतं कटिबद्ध झालं पाहिजे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये जे काही लोक नवनिर्माण करण्याचं काम करत आहेत, मला त्यांना हात जोडून नम्र प्रार्थना करायची आहे. त्या काळातले असलेले अण्णाभाऊच्या समोरचे प्रश्न आणि आजच्या काळात आपल्यासमोर असलेले प्रश्न हे अण्णाभाऊच्या विचाराशी सांगड घालूनच आपल्याला ते उलगडता येतील, ते समजून घेता येतील, त्याच्यावरचा उपाय मांडता येईल आणि त्या मार्गाने समाजाला घेऊन जाता येईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण सगळेजण साधनहीन आहोत, परंतु महापुरुषाचा विचार आपल्याला एका ठिकाणी बांधतो, नव्या समाजाच्या निर्मितीचा विचार आपल्याला एका ठिकाणी बांधतो. या ठिकाणी जी काही व्यवस्था लादू पाहत आहेत मोठ्या प्रमाणावर, आपल्या भोवताल जाळं टाकण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नवीन शिक्षणाचं धोरण असेल, त्या नव्या शिक्षणाच्या धोरणामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तोच माणूस शिकणार आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो शिकणार नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी या ठिकाणी बंद होतील आणि मग आपल्याला पूर्वीचे दिवस येतील आणि मग त्या दिवसाला कसं सामोरं जायचं या गोष्टीचा विचार आपण करणार आहोत की नाही, मला वाटतं केला पाहिजे. आणि म्हणून समाजातला जो काही नवतरुण वर्ग आहे, समाजातले जे काही बुद्धिजीवी मान्यवर आहेत, त्या बुद्धिजीवींची, नवतरुणांची जबाबदारी अधिक वाढते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या बाबतीमध्ये कोणीच बोलायला तयार नसेल तर तुम्ही मोठ्यानं बोललं पाहिजे. तुमच्या बाबतीत कोणीच लिहिणार नसेल तर तुम्ही ताकदीनं लिहिलं पाहिजे. तुम्हाला जे जे हवं आहे, जे जे तुमच्या हिताचं आहे, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मांडणार नसाल तर कोण मांडणार आहे? तर अण्णाभाऊंनी मांडणी केली नसती, हे नवजग या विश्वासमोर आलं नसतं. आणि मग मला तुम्हाला हात जोडून नम्र प्रार्थना करायची आहे, महाराष्ट्रातल्या, देशातल्या वंचितांना, सगळ्या मानवी समूहाला हा विचार समजून सांगण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही जबाबदारी आपण नेटानं आणि प्रामाणिकपणानं पार पाडली पाहिजे. तेव्हाच आपल्या येणाऱ्या काळात, येणाऱ्या पिढीच्या हातामध्ये आपण काहीतरी देऊ शकतो. नाहीतर मग आपला येणारा काळ अतिशय विदारक आहे, भयानक आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी मला वाटते समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून संघर्षावर विश्वास ठेवणारं मन तयार करण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांचं आहे. संघर्षावर ज्यांचा ज्यांचा विश्वास असतो ती माणसं निश्चितपणानं या लढ्यामध्ये यशस्वी होतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यांचा संघर्षावर विश्वास नाही, ज्यांच्या मनातच शंका आहे, ज्यांचं मनच दुर्बल आहे, ज्यांच्या मनाला शाश्वती नाही, ज्यांच्या मनातच पराभव होतो, ती माणसं समाजासाठी लढू शकणार नाहीत, समाजासाठी जगू शकणार नाहीत. महापुरुषांच्या विचाराने त्यांना काहीच करता येणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचं मन, आमचं मनगट, आमचा मेंदू मजबूत करण्याबरोबरच आमच्या महामानवांना कोण कुठं घेऊन जाणार आहे का घेऊन जाते याची सुद्धा डोळ्यात तेल घालून राखण केली पाहिजे. खबरदारी म्हणून, आपली जबाबदारी म्हणून. तुम्ही त्यांची राखण करणार नसाल तर महापुरुषांना विकृत करण्याचं काम, महापुरुषांना पळून नेण्याचं काम, महापुरुषांना विद्रूप करण्याचं काम, महापुरुषांची दिशा कशा पद्धतीने वेगळी होती हे सांगण्याचं काम मोठ्या प्रमाणावर माणसं करणार आहेत. आणि म्हणून गोखले साहेबांच्या बाबतीमध्ये ज्यांचा काही दृष्टिकोन असेल तो त्यांच्या ठिकाणी असू द्या. आमचा दृष्टिकोन साफ आणि स्वच्छ आहे. गोखले साहेब आमचे नेते होते, गोखले साहेब आंदोलक होते. गोखले साहेबांनी महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण केली. गोखले साहेबांच्या आंदोलनामुळं, चळवळीमुळं सामान्य माणसाला आत्मबळ मिळालं. तो संघर्षामध्ये मोठ्या ताकदीनं आला असेल, तो फाटका तुटका असेल त्या काळच्या परिस्थितीमधला, परंतु त्यांचा जो संघर्ष होता तो निश्चितपणानं या सगळ्या म्हणजे सुटाबुटातल्या, कोटातल्या लोकांना सुरक्षा प्रदान करणारा होता. कदाचित तेव्हा त्यांनी संघर्ष केला नसता तर ही आजची चळवळसुद्धा दिसली नसती. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला का जड जातं? मला वाटतं जाऊ नये. आणि म्हणून त्या काळामध्ये गोखले साहेबाच्या चळवळीला बौद्धिक ऊर्जा देणारी माणसं स्वतःहून पुढे आली असती
तर निश्चितपणानं चित्र वेगळं राहिलं असतं. निश्चितपणानं चित्र वेगळं राहिलं असतं. आणि आज जेव्हा रस्त्यावर काम करणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये, संघटनांच्या बाबतीमध्ये दोष असतील तर दोष स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे. ज्या चुका असतील त्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. आणि जे चांगलं आहे त्याला त्याची पाठराखण करण्याचं काम, त्याला बळ देण्याचं काम निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. तेव्हा या ठिकाणी अशा चळवळीला ऊर्जा मिळते, लढण्यासाठी बळ मिळते. नाहीतर मग काय होतं, सरकार बदलले की माणसं बदलतात, चेहरे बदलतात आणि त्याच्या अनुषंगानं सरकारला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीच्या पद्धतीनं काम केलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये चळवळीचा नेता असलेला गोखले साहेबासारखा मोठा माणूस बाजूला पडतो. सुरुवातीच्या काळामध्ये तेच झालेलं आहे. योग्य पद्धतीचा सन्मान राखला गेला नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या माध्यमातून गोखले साहेबांचा अपमान केला गेला आणि ती गोष्ट त्या मोठ्या माणसाच्या मनाला लागली. आणि हे होतं, हे सगळं मुंबईकरांना माहीत आहे चांगलं. आणि मग त्या पुढच्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. मला आपल्याला सगळ्याला नम्रपणाने निवेदन करायचं आहे, चळवळीमुळे, प्रबोधनामुळे, साहित्यामुळे, आपल्या सगळ्यांच्या भूमिकेमुळे हा समाज एक शक्तिशाली समाज, ज्ञानी समाज, संघटित समाज, सुरक्षित समाज, स्वावलंबी समाज अशा प्रकारची समाजाची निर्मिती आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामधून होणार आहे. आणि म्हणून हे सामूहिक प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. या सामूहिक प्रयत्नामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. या सामूहिक प्रयत्नामध्ये एक पवित्र जो भाव आहे तो भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. तेव्हा या ठिकाणी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही नव्या समाजाचे, नव्या जगाचे एक लायक व्यक्ती, एक लायक समूह म्हणून या ठिकाणी तुमची नोंद होते. आणि ते लायक समूहाच्या निर्मितीसाठी मला वाटतं अशा नवनवीन उपक्रमांची गरज आहे. आणि ही गरज निश्चितपणाने या समाजाला बळ देणारी असेल, समाजाला पुढे नेणारी असेल. या गोष्टी निश्चितपणानं मला वाटतं महत्त्वपूर्ण आहे. भावांनो, मी या पुढे अधिकचं काही बोलावं असं मला वाटत नाही. एवढंच म्हणेन, गोखले साहेबांच्या स्मृतीला मी मनोभावे अभिवादन करतो. गोखले साहेबांच्या नंतर समर्थपणाने त्यांचा अखिल भारतीय मातंग संघाचा वारसा आदरणीय कुसुमताई गोखले ह्या चालवत आहेत. कुसुमताईंची प्रकृती सध्या चांगली नसल्याचं त्यांच्या पुतण्यानं मला फोनवर बोलल्याच्या नंतर सांगितलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी आपल्यावर एक जबाबदारी म्हणून पडते. मी नम्रपणाने आपल्या सगळ्यांना विनंती करेन, प्रार्थना करेन आणि सरकारला आपण सगळे मिळून विनंती करूया. एक गोखले साहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी एक स्मारक, त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारं, त्यांच्या कार्याला उजाळा देणारं आणि तुमच्या माझ्यासाठी, सगळ्यांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा देणारं एक स्मारक उभं टाकलं पाहिजे. जेणेकरून हा सगळा जो काही चळवळीचा विचार वारसा आहे तो जपण्याच्या अनुषंगानं स्मारक नितांत गरजेचं आहे. आणि ह्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया. सरकार कोणाचं आहे, संघटना किती आहेत, यापेक्षाही आपली बांधिलकी आपल्या नेत्याविषयी, आपल्या मार्गदर्शकाविषयी असली पाहिजे, एवढं मी आपल्यासमोर नमूद करतो. परत एकदा पुरोगामी विचारमंच नाशिक यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय लहुजी, जय भीम.